मित्रांनो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार डिजिने. मित्रांनो, मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा मला जीवशास्त्र हा विषय शिकत असताना शॅमेलियन जातीच्या सरड्याबद्दल शिकवलं गेलं. आमच्या मास्तरांनी मला शिकवलं, म्हणजे तुम्हालाही ते तुमच्या शाळेत शिकवलेलं असेल तुमच्या मास्तरांनी, नाही का? हा सरडा म्हणे आपल्या सोयीनुसार रंग बदलत जायचा, बदलत असतो. सगळे सरडे सरसकट रंग बदलत नाही, ते फक्त निसर्गाच्या सानिध्यात असताना त्या वातावरणाशी तिथल्या दृश्य स्थितीशी जुळवून घेत असतात. हिरव्या पालापाचोळ्यात ते आपल्या हिरवट तपकिरी रंगामुळे त्या भवताला जणू हरवूनच जातात, आपल्याला सहज दिसत नाही. पण शॅमेलियन जातीचा सरडा हा कुठल्याही पार्श्वभूमीशी त्या रंगाशी तंतोतंत रंग बदलून जुळवून घेत असल्यानं तो सहज काय तर सहसा दिसतच नाही. सरड्यांना ही निसर्गदत्त देणगी मिळाली आहे, ती त्यांना त्यांच्या सर्वायवलसाठी मिळाली आहे. निसर्गाच्या इकोसिस्टीममध्ये भक्ष्याच्या शोधात असणाऱ्या दुसऱ्या प्राण्यांचं भोजन बनू नये आपण, यासाठी कॅमोफ्लाज असतो ना, एक संरक्षक कवच म्हणून हा रंग बदलण्याचा गुणधर्म सरड्यांमध्ये असावा. हे जीवशास्त्र तुम्ही शिकलात, मीही शिकलोय. जीवशास्त्र राज्यशास्त्रात किंवा राजकारणात कसं लागू पडतं ते बघा. सरड्यांच्या या गुणधर्माला आपण मात्र आपल्या दैनंदिन जीवनातल्या घटनांशी जोडत आलेलो आहोतच. शब्द बदलणारे किंवा शब्द फिरवणारे लोक आपल्या समोर येतात आणि त्यातही काही असतात जे सोयीनुसार आपल्या भूमिका बदलणारे लोक. आपल्याला सरड्यांची आठवण येते यांना पाहिलं की. राजकारणात तर असे सरडे वारेमाप भरलेले आहेत, ज्यांना सत्तेच्या हव्यासापुढे आपली विचारधारा, आपल्या पक्षाची ध्येय धोरणं आणि मतदारांनी आपल्याला इतकी वर्ष कोणत्या भूमिकेसाठी पोचलंय हे सुद्धा ते विसरतात आणि निव्वळ आपल्या राजकीय सोयीसाठी सरड्यासारखे रंग बदलतात. आता हेच घ्या ना, ते इंडी अलायन्स सारख्या काँग्रेस प्रणित UPA आघाडीला जे लोक यापूर्वी दशकोनदशकं अस्पृश्य होते, म्हणजे इंडी आघाडी तर आता झाली, UPAचं म्हणतोय, म्हणजे आपल्या शिल्लक सेनेसारखे पक्ष जे जातीयवादी म्हणवले जायचे, ते रातोरात सेक्युलर बुरखा चढवून तयार धंद्याला शुकशुक असा आवाज करत बारामतीकर काकांचा हात धरत गेले निघून. सौदा किती ठरला माहीत नाही, पण हा राजकारणातून सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि नंतर त्या जमवलेल्या पैशातून पुन्हा सत्ता असा खेळ अविरत सुरू झालाय. अखंड असलेली शिवसेना 1966 साली या संघटनेचा जन्म झाला, तो मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी झाला. मुंबई महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची सगळ्याच बाजूने गळचेपी होताना दिसली, स्वतःही अनुभवली. म्हणून माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाच्या संघटनेची स्थापना केली. याच शिवसेनेनं बजावपुंगी हटाव लुंगी असा नारा देत दाक्षिणात्यांच्या विरोधात आघाडीच उघडली होती. या भूमिकेनं मराठी माणसाला फायदा झाला, पण सेना म्हणजे परप्रांतीयांचा दुस्वास करणारी संघटना असा समज पसरला. त्यामुळे इतर भाषिकांचं लांगुलचालन करणारे जे पक्ष आहेत ते सेनेला जवळ घेईनात. आता वसंतराव नाईकांनी मुख्यमंत्री असताना काँग्रेसचा नंबर 1 शत्रू कम्युनिस्ट, त्या कम्युनिस्टांना संपवण्यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेला वापरून घेतलं, तो भाग आलाहिदा. दरम्यान शिवसेनाही मुंबईत बऱ्यापैकी वाढली की त्या वसंत सेना वगैरे जे काही प्रकरण होतं ते, म्हणजे कुणी कुणाला डोळा मारला, पण साध्य दोघांचाही जो स्वार्थ होता तो साध्य झाला त्यातून. राडेबाज भाषिक कट्टरता जोपासणारे म्हणवता शिवसैनिक गर्व से कहो हम हिंदू याच्या रिबिनी डोक्याला बांधून फिरायला लागले, भगव्या रिबिनी, आणि आता ते धार्मिक कट्टरतेच्या मार्गावर आले, थोडक्यात हिंदुत्ववादी बनले. या एक लेबलांमुळे सेनेला एकटं पाडलं गेलं होतं. देशभरातून सेक्युलर राजकारण हे चलनी नाणं होतं त्यावेळेला. त्यावरच काँग्रेसी विचारधारेचे लोक आपली पोळी भाजून घेत होते. त्यांना भगव्या रंगातले जनसंघी जसे नको असायचे, तसंच महाराष्ट्रात शिवसेनाही अस्पृश्य होती. पण राजकीय अस्पृश्यतेची बाळासाहेबांनी कधीच तमा बाळगली नव्हती. हे आले काय गेले काय, त्यांना कधी कुणाची पडलेली नव्हती. ते कलंदर वृत्तीचे होते, कलाकार होते, पण आपल्या तत्वांशी ठाम होते. इतरांच्या मिळमिळीत हिंदुत्वाला त्यांनी त्यांच्या जहाल हिंदुत्वानं झाकवून टाकलं होतं. त्यांनी मराठीकडून हिंदुत्वाकडे वाटचाल करताना स्वतःमध्ये जे काही बदल करून घेतले, त्यात त्यांचं भगवं परिधान, हातातल्या रुद्राक्षाच्या माळा जास्त परिणामकारक ठरायला लागले. खरं तर या सगळ्या ॲक्सेसरीज होत्या, आपण ज्या वापरतो ना, एक्स्ट्रा गोष्टी होत्या आपण असं म्हणू, पण त्यांच्या तोंडून निघणारा हिंदुत्वाचा हुंकार हाच खरा USP होता त्यांचा. दसऱ्याला जे शिवतीर्थावर विचाराचं सोनं ते वाटायचे शिवसैनिकांना, त्या विचारांमध्ये आग लावायची ताकद होती.
बाळासाहेबांचा हाच करारी चेहरा संघटनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी एनर्जी बूस्टर ठरायचा. आज बाळासाहेब आहेत नाहीत, संघटनेची शक्ल झाली. आता शिलकीतल्या पक्षाचं नेतृत्व पण मिळमिळीत निघालंय. बाण नसलेल्या धनुष्यासारखं कुठेही वाकणार लवचिक. त्या दिवशी राणेसाहेब म्हणाले ना, नारायण राणे, की ते कसं दिसतं तर ते बाण नसलेल्या धनुष्यासारखं. भूमिकाही एवढ्या लवचिकतेनं बदलल्या जाऊ लागल्या आहेत की हीच का ती बाळासाहेबांची शिवसेना, हाच का तो बाळासाहेबांचा पुत्र, असे प्रश्न जनसामान्यांना पडू लागले. कारण राज्यात अभद्र आघाडी करून सत्ता मिळवली, 2.5 वर्ष ती भोगली अक्षरशः. आता देशाच्या शीर्षस्थानावरून मोदींना हटवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या त्या इंडिया अलायन्समध्येही घुसले. कारण एकच यांच्यातला कमालीचा लवचिकपणा, यांच्यातला शॅमेलियॉन सरडा जो कसा झटक्यात रंग बदलतोय बघा. शिवसेना हा माझ्या बापाचा पक्ष, धनुष्यबाण हे माझ्या बापाच्या पक्षाचं चिन्ह, आणि नेमकं हेच चोरलं असा टाव फोडून सहानुभूती मिळवणारे हे शिल्लक पक्षप्रमुख आपल्या त्याच बापाचं कट्टर हिंदुत्व, त्यांच्या त्या जहाल भूमिका, त्यांची शिकवण मात्र विसरले. कारण सत्ता दिसते फक्त नजरेसमोर, सत्ता. काँग्रेसमधून बाहेर पडून जे छोटे छोटे पक्ष बनले, नंतर ते मोठे झालेत, त्या पक्षांच्या नेत्यांची फौज, ममता बॅनर्जी असोत की शरद पवार, हे मूळचे काँग्रेसीच ना, ही सगळी काँग्रेसी सेक्युलर हिरव्या विचारांची फौज इंडिया अलायन्सचे कारभारी आहेत. त्यात दक्षिणेतल्या ख्रिस्ती बांडगुळांची भर पडली. तो उदयनिधी काय त्याचं नाव, उदयनिधी स्टॅलिन मागे बरळला. सनातन धर्म म्हणे डेंग्यू मलेरिया सारखा वाटतो त्याला. तर त्याला विरोध नाही तर मूलतः संपवायला हवा, म्हणजे अगदी जेनोसाईड करा या सनातनचं. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचं हे कालचं शेंबडं पोर हजारो वर्ष जुना सनातन धर्म संपवणार, डेंग्यू मलेरियाच्या डासासारखं चिरडून टाकणार सनातन धर्माला. हा बाबा खूपच सौम्य भाषेत बोलला असं वाटतं. कारण त्याच्याच पक्षाचा खासदार राजा काय म्हणतो तर सनातन धर्म म्हणजे डेंग्यू मलेरिया नाही, तर सामाजिक अभिशाप म्हणवल्या जाणाऱ्या HIV किंवा लेप्रसी कुष्ठरोगासारखा आहे. आणि मी ते सिद्धही करून दाखवीन जर माझ्याशी कोणी डिबेटला बसलं तर. अरे अपनी गली में कुत्ता भी शेर होता है असं म्हणतात, तसा हा प्रकार आहे. तामिळनाडूत हिंदूंच्या देवस्थानांकडून मिळणाऱ्या करोडो रुपयांच्या उत्पन्नावर हे जगणारे भिकारडे त्याच सनातन धर्माला संपवायची भाषा करत आहेत. ही सगळी हलकट मंडळी त्या इंडिया अलायन्समध्ये सामील आहेत बरं का. तो एक जेड यवा आहे ना, जेड यवा, मोहब्बत की दुकानवाला, त्याचे सगळे सखे सोबती हे असे, यांना काय स्वप्न पडतात बघा. मला या वाडग्यांबद्दल अजिबात काही बोलायचं नाही, कारण हे जन्माला आले तेव्हापासून यांच्यातला सनातन विरोध कधी मागून तर कधी पुढून चिरकत होताच. पाळण्यात असताना यांची दुपटी सनातन विरोधानंच भरलेली असायची. यांच्या आया तेच करत असायच्या दिवस रात्र, दुपटी बदलण्याचं काम. त्यामुळे यांना काय दोष द्यायचा आपण. पण आज यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याआधी पाठीचा कणा मोडेपर्यंत वाकून यांचं मुंबईत स्वागत करणाऱ्या शिल्लक सेना प्रमुखांना काय म्हणायचं. मणिपूरवर मोदी गप्प का, याच्यावर मोदी का बोलत नाहीत, त्याच्यावर मोदी का बोलत नाहीत, हेच सवालांचं तुंतुनं घेऊन यांचा संपादकीय भोंगा दररोज सकाळी 9 वाजता वाचतो. पण ज्या हिंदुत्वानं तुमच्या प्रादेशिक आणि मर्यादित पक्षाला देशपातळीवर नेऊन ठेवलं, त्या हिंदुत्वाबद्दल, सनातन धर्माबद्दल एवढं अश्लाघ्य बोलणारे हे लुंगीधारी तुम्हाला गोड वाटतात का? यांची पुंगी वाजवावी असं का नाही वाटत तुम्हाला? मोदी गप्प का म्हणणाऱ्यांनो, आता तुम्ही गप्प का नाही तुमचं तोंड उचकटत तुम्ही? मान्य की तुमचं हिंदुत्व शेंडी जाणवायचं नाही आहे, गोमूत्रधारी नाही आहे, पंचगव्य प्राशन करणारा नाही आहे, पण देव, देश आणि धर्मासाठी जीव देणारा शिवसैनिक, ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी घडवला, त्या थोर पुरुषाचे तुम्ही वारस आहात ना. मग ती धग का नाही तुमच्यात? ती रग, तो जोश, ती आग का नाही तुमच्यात? स्वाभिमान तर घाण टाकलाच होता तुम्ही. आता धर्माभिमानही घाण टाकलात की काय? ज्या भगव्याची आण देत साहेबांनी सामान्य मराठी तरुणाचा सैनिक बनवला, शिवसैनिक घडवला, जो कोणाच्या बापाला घाबरत नसायचा, मराठी अस्मितेच्या आड येणाऱ्या लुंग्या सुंग्यांची पुंगी वाजवायला तो मागे पुढे न पाहणारा शिवसैनिक निर्माण केला, त्या बाळासाहेबांना स्वर्गात आपल्या या वारसाचा निबडटपणा रुचत असेल का? तोंडावर हात ठेवून कानात सांगून निषेध होत नसतो. निषेध करायचा तर तो ठाकरी भाषेत मराठमोळ्या आवाजात करायला हवा. पण तुमचा तर आवाजच बंद केला आहे काकांनी, त्या इटालियन मायनोबाईंनी. सत्तेच्या मधाचं बोट लावले ना, मग तुम्ही कशाला तोंड उचकटाल? पण तुमचं मौन म्हणजे
इंडी अलायन्समधल्या नालायकांचं जे मत सनातन धर्माबद्दल आहे, हिंदुत्वाबद्दल आहे, ते तुम्हाला मान्य आहे आणि तुमचंही तेच मत आहे याचं द्योतक हे मौन आहे असं मराठी माणसानं आणि या देशातल्या हिंदूंनी मानायचं का? किमान याचं तरी उत्तर द्या उद्धवजी. मोदी गप्प काचा जो घोषा लावणाऱ्यांनो, आता तुम्ही गप्प का याचं उत्तर द्या. एकेकाळी ज्यांच्या राजकीय भरभराटीला कारणीभूत ठरलेल्या हिंदुत्वाला आता सोयीस्कररित्या वाऱ्यावर सोडून देणाऱ्या शॅमेलियन सरड्यांकडून आपण कसल्या अपेक्षा करणार म्हणा. पण कोण जाणे, जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली आणि या वाकलेल्या धनुष्यानं आपलं मौन सोडलं तर एक हिंदू, एक शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून अभिमान वाटेल आम्हाला. एवढंच. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी9. धन्यवाद. नमस्कार.